मी सत्ता स्थापनेपासून कुणालाही थांबवत नाही किंवा अडवतही नाही. मी फक्त लोकशाहीचा पुरस्कार करतो. कोणत्याही पक्षाकडे कितीही आमदार असू देत, मला हेड काउंटशी देणं घेणं, फक्त बहुमत हवं. डीएमके काय किंवा अण्णा द्रमुक काय, म्हणजे डीएमके आणि एआयडीएमके काय एकत्र आले तरी त्यांना मी संधी देऊ शकतो. वेळ लागतोय म्हणून जो काही आमदारांचा घोडेबाजार होईल, पण अस्थिर सरकार याला मी परवानगी देणार नाही. पुढचे 2-3 दिवस कोणी आलं नाही आणि विजयकडे 118 आमदार नसतील तर काय, तर विजयनं फक्त मला 118 आमदारांचा पाठिंबा आहे. जर त्यांच्याकडे आमदार नसतील आणि मी त्याला शपथ दिली तर तो आमदारांचा घोडेबाजार नाही का करणार? त्याला कशी परवानगी द्यायची? आज उद्या जो काही आमदारांचा घोडेबाजार झाला तर त्याच्याशी माझं देणं घेणं नाही. सोमवारपर्यंत जर कोणीच सत्तेसाठी आलं नाही तर काय करणार? इतर पर्यायांचा विचार करणार. आता अर्थात त्यावर अजून काही विचार केला नाहीये, पण कायदेशीर बाजू समजूनच निर्णय घेणार. आता ही सगळी वाक्य, ही सगळी प्रतिक्रिया कुणाची आहे माहिती आहे? तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर. यातली सगळ्यात महत्त्वाची प्रतिक्रिया काय? डीएमके आणि एआयडीएमके यांनी जर बहुमत दाखवून उद्या जर ते माझ्याकडे सत्ता स्थापनेसाठी दावा करण्यास आले तरी मी त्यांना संधी देईन. आणखी एक महत्त्वाचं वाक्य, या 2-3 दिवसात जर घोडेबाजार झाला तर काय करणार? आधी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र द्या, त्यानंतर सत्ता स्थापनेचा विचार केला जाईल, असं याच राज्यपालांनी तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करायला गेलेल्या थलपती विजय यांना म्हटलं होतं. आणि तेव्हापासून हा पेच निर्माण झालाय. जवळपास आज थलपती विजय यांचा शपथविधी होईल असं निश्चित झालं होतं, पण मग घोडं कुठं अडलं? विजय थलपती यांचा विजय रथ कुणी रोखला? यांच्या विजय रथाची लगाम नेमकी कुणाच्या हाती आहे? पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. तमिळनाडूत कोण करतंय विजयचा पॉलिटिकल गेम? रुपेरी पडद्यावर ब्लॉकबस्टर परफॉर्मन्स देणाऱ्या विजय थलपतीनं राजकीय पदार्पणातच छप्परफाड परफॉर्मन्स दिला. द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांसारख्या पक्षांना धूळ चारत आपल्या टीव्हीके पक्षाला तमिळनाडूतील सर्वाधिक जागा मिळवणारा नंबर 1चा राजकीय पक्ष बनवला. 234 पैकी 108 जागा जिंकून राजकीय पटलावरचा सर्वात मोठा विजय ठरला. विजय यांचा हा दणदणीत विजय पाहून त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, समर्थक, चाहते बेहद खुश झाले. आणि आता आपला हिरो, आपला नेता राज्याच्या सर्वोच्चपदी म्हणजे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर कधी एकदा जाऊन बसतोय याची प्रतीक्षा करू लागले. पण झालं भलतंच. विजय यांच्या विजय रथानं विधानसभेची पायरी गाठली खरी, पण त्यांचा रथ पायरीवरच अडवण्यात आला. सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी आपल्या पक्षाचे 108 आणि काँग्रेसचे 5 अशा एकूण 113 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र घेऊन गेलेल्या राज्यपालांकडे या विजय यांच्या पदरी निराशाच पडली. अर्थात त्यानंतर सीपीआय आणि सीपीआयएम या दोन्हीही पक्षांनी आपल्याकडील आमदारांचा पाठिंबा दिला तरी देखील त्यांच्या पदरी निराशाच पडली. आधी बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांच्या पाठिंब्याचं अधिकृत पत्र द्या, त्यानंतरच सत्ता स्थापनेचा विचार केला जाईल असं म्हणत तमिळनाडूच्या विजय रथाला राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी लगाम कसला. सगळं ठरलं होतं. विजय थलपती शपथविधी घेण्यासाठी तयारी होते, पण ऐन वेळी फिसकटलं. राज्यपालांनी घोषणाही पुढे ढकलली. आता नेमकं घडलं तरी काय? तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच अजूनही कायम आहे. टीव्हीके म्हणजेच विजय थलपती यांचा पक्ष, अर्थात मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत संभ्रम कायमच आहे. निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही आणि आत्ता स्वतःकडे 116 आमदारांचा पाठिंबा असूनही अजून 2 मतांची त्यांना गरज आहे. म्हणजे मॅजिक फिगर 118 आणि थलपती विजय यांना हवे आहेत 2 आमदार, त्यांचा पाठिंबा. अर्थात काँग्रेसच्या 5 आमदारांनी पाठिंबा दिलाय. डावे पक्ष म्हणजेच भारतीय कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय
त्यांच्या 2 आमदारांनी पाठिंबा दिलाय. नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणजे CPIM यांनी देखील त्यांच्या 2 आमदारांनी त्यांना पाठिंबा दिलाय. म्हणजेच 108 अधिक 5 अधिक 2 अधिक 2 म्हणजे 5 आणि 4 9 आणि 108 117. आता तुम्ही म्हणाल मग 2 आमदार कसे काय, बहुमतासाठी तर 118 मग 117 बेरीज होतीये. मुळात 2 आमदार का लागतायत तर विजय थलपती 2 ठिकाणाहून विजयी झालेत, त्यामुळे 1 जागा रिक्त करावी लागेल. म्हणजेच 108 जागा जिंकूनही त्यांची संख्या होते 107. आता त्यात काँग्रेसचे 5 112, CPI आणि CPIM यांचे 4 116 म्हणजे किती आमदारांची गरज लागणार आहे 2. आता VCK ज्याला मुळातच या ठिकाणी लिबरेशन पॅन्थर्स पार्टी असं म्हटलं जातं, या VCK कडे 2 आमदार आहेत. अर्थात DMK सोबत आघाडीत भले VCKने निवडणूक लढवली असली तरी DMKच्या उगवत्या सूर्याच्या चिन्हावर ते लढले नव्हते. त्यामुळं VCKनं जर विजय थलपती यांना आपल्या 2 आमदारांचा पाठिंबा जाहीर केला तर बेरीज होईल 118. आता VCK TVKला पाठिंबा द्यायचा का नाही याबाबत निर्णय घेणार आहे, पण तो निर्णय अजून होत नाहीये. त्यामुळे राज्यपालांना शपथविधीची अधिकृत घोषणा आता पुढे ढकलावी लागली आहे. आता विजय थलपती यांनी 2 दिवसांपासून राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली, सत्ता स्थापनेचा दावा सादर केला, आवश्यक संख्याबळ आपल्या बाजूने असल्याचा दावाही केला. पण शपथविधीनंतर विधानसभा सभागृहात सहज बहुमत सिद्ध करू असा विश्वास दाखवून देखील राज्यपाल मात्र बहुमताच्या आकड्यावर अडून बसलेत. त्यामुळे विजय यांनी सरकारला पाठिंबा देणाऱ्या पक्षांची आणि आमदारांची माहिती राज्यपालांकडे सादर केली असली तरी सरकार स्थिर राहील आणि कोणतीही राजकीय अस्थिरता निर्माण होणार नाही असं आश्वासन, अशी खात्री त्यांना राज्यपालांना द्यायची आहे. अर्थात ती देऊन सुद्धा काल विजय यांनी सलग 3ऱ्यांदा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सुद्धा शेवटच्या क्षणी आवश्यक असलेल्या पाठिंब्याच्या पत्राबाबत अनिश्चितता निर्माण झाली आणि राज्यपालांना शपथविधीची अधिकृत घोषणा पुढे ढकलावी लागली. थोडक्यात काय, तामिळनाडूत कोणत्या पक्षानं किती जागा जिंकल्या यावर जर आपण नजर टाकली ग्राफिकच्या माध्यमातून तर चित्र स्पष्ट होईल. तामिळनाडूतील पक्षीय बलाबल एकूण जागा 234, TVK म्हणजेच थलपती विजयांचा पक्ष 108, DMK 59, AIADMK 47, काँग्रेस 5, PMK 4, इंडियन युनियन मुस्लिम लीग 2, कम्युनिस्ट पक्ष 2, VCK 2, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष 2. आता प्रश्न असा आहे की हे एवढं सगळं घडून सुद्धा विजय थलपती यांना विधानसभेची पायरी गाठता आली, पण मुख्यमंत्री पदाची खुर्ची अजूनही दूर का भासतीये. गरज आहे त्यांना अवघ्या 2 आमदारांच्या पाठिंब्याची, म्हणजे 118 आकडा फिक्स होऊ शकतो. पण हे जरी झालं तरी देखील राज्यपालांचं मत असं आहे की अनिश्चित किंवा अस्थिर सरकार मला या ठिकाणी नकोय. तुम्ही 118 आमदारांचा पाठिंब्याचं पत्र आणलं तरी काय खात्री आहे की हे अस्थिर नसेल. आता प्रश्न पुन्हा हाच उरतो की इकडे विजय थलपती यांनी स्पष्टपणे म्हटलंय की आम्ही विश्वास ठराव देखील त्या ठिकाणी जिंकू. पण राज्यपालांना याची खात्री देताना कदाचित विजय थलपती कमी पडलेत का. आता VCK च्या 2 आमदारांनी जर विजय थलपती यांना पाठिंबा दिला तर 118 आकडा होऊनही राज्यपाल या गोष्टीवर का अडून बसलेत की सरकार अस्थिर राहू शकतं, पुढे ते सरकार विश्वासदर्शक ठराव जिंकेल का नाही याची खात्री नाही, घोडेबाजार होऊ शकतो, मग त्या घोडेबाजाराला कारणीभूत कोण असेल, या सगळ्या शक्यता राज्यपाल का व्यक्त करतायत किंवा का वर्तवतायत हा देखील प्रश्नच आहे. कारण की ज्याच्याकडे सर्वाधिक जागा निवडून आलेल्या आहेत त्या पक्षानंच जर या ठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केला असेल तर त्या पक्षाला राज्यपालांनी पाचारण करायला हवं. एकीकडे DMK आणि AIADMK हे दोघं उद्या बहुमत घेऊन जरी एकत्र आले तरी मी त्यांना पाठिंबा देईन, त्यांना संधी देईन सत्ता स्थापनेसाठी असं राज्यपाल म्हणतायत.
आणि दुसरीकडे स्वतः या ठिकाणी TVKचे अध्यक्ष विजय थलपती बहुमताचा आकडा घेऊन त्यांच्याकडे जात आहेत, पण तरी देखील या ठिकाणी त्यांना सत्ता स्थापनेची संधी दिली जात नाही. खरं तर आवश्यक आमदारांच्या पाठिंब्याची पत्र मिळवून त्यांनी 10 मे पूर्वी मुख्यमंत्रीपदाची सूत्र स्वीकारून पुढील 15 दिवसात विधानसभेत विश्वासदर्शक ठराव घेऊ शकतात. अंतिम पर्याय त्यांच्यापुढे शिल्लक आहे. मात्र विजय यांना विधानसभेत विश्वासमत जिंकणं आवश्यक आहे आणि अर्थात ते जिंकण्यासाठी ते तयारी आहेत. आता उदाहरण जाता जाता एक सांगतो. समजा मतदान झालंच तर काही आमदार सभात्याग करू शकतात, काही आमदार गैरहजर राहू शकतात, काही आमदार तटस्थ राहू शकतात. त्यामुळे बहुमतासाठी आवश्यक संख्याबळ आपोआप कमी होईल. उदाहरणार्थ जर विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी 30 विरोधी आमदारांनी सभात्याग केला तर सभागृहाची संख्या 234 वरून किती होईल? 204. आता सरकार वाचवण्यासाठी 103 आमदारांची गरज लागेल. आता असं झालं तर विजय कुणाचाही पाठिंबा न घेता आपल्याकडील उपलब्ध आमदारांच्या म्हणजे 107 या सध्याच्या संख्याबळावर सरकार स्थापन करू शकतात. मात्र सर्व पक्षांनी जर आमदारांच्या उपस्थितीसाठी व्हीप जारी केला तर मात्र विजय यांना सत्ता स्थापनेसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. एकूणच काय तर पडद्याचा अनुभव असलेला सुपरस्टार राजकीय पटलावर मात्र अगदीच नवखा आहे आणि मग अशा नवख्याला अनुभवी राजकारणी कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यातलाच हा प्रकार. तामिळनाडूत विजय यांच्या विजयाच्या रथाचं चाक बहुमताच्या पेचात रुतवून त्यांचा पॉलिटिकल गेम करण्याचा हा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका मात्र घ्यायला वाव आहे. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी.